आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्यातील निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। एखाद्या ठिकाणी वाद झाला तर मैत्रीपूर्ण निवडणूक लढू, बाकी सरसकट महायुती म्हणून लढणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू, एखाद्या ठिकाणी बाकी सरसकट युती आहे, महायुती आहे, कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगायची गरज नाही। जयंत पाटील राजकारणातला संपलेला विषय। दिवा विस्ताना मोठा होतो तशी त्यांची अवस्था। गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका। उगाच जयंतराव हा राजकारणातला विषय पूर्णपणे संपलाय। उगाच त्याला आता सारखे जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही। तो आता पूर्णपणे दिवा विस्ताना मोठा होतो तसा तो झालेला आहे। 15 दिवसात रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना करणार। मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। जालन्यामध्ये अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप। भ्रष्टाचार केलेल्या तलाठ्यांवर कडक कारवाई करावी। अनुदान वाटप घोटाळ्यावरून वडेट्टीवार आक्रमक। मुंबई महापालिके निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू। मातोश्रीवर रणनीती ठरली। 12 उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या। महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रिया सुरू। 4 सदस्यीय प्रभागांना प्राधान्य। मुंबई महापालिका वगळता इतर महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलणार। डोंबिवलीमध्ये पुन्हा ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा। डोंबिवली पश्चिमेकडील मनसे शहर अध्यक्ष राहुल कामत यांच्याकडून ठाकरेंच्या प्रकाश तेलगोटेंसह कार्यकर्त्यांची भेट। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाच्या निधीमध्ये वाढ। लाडक्या बहिणींना निधी दिल्यानं अनेक योजना रखडल्या। काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांचा आरोप। लाडकी बहन योजना फेल नाही झाला पाहिजे त्यासाठी पैसे वाढवण्यात जात आहे। बांधकाम विभाग असतो त्याचे पैसे कुठेतरी कमी पडत आहे आणि मला वाटतं त्यामुळे इथे नुकसान होत आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला प्राजक्त तनपुरे गैरहजर। तनपुरे नाराज असल्याची चर्चा। तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आणि तनपुरे आणि राधाकृष्ण विखे पाटलांची जवळीक।